नमस्कार, आपण पाहताय सांगली न्यूज। विट्यात विना नंबर प्लेटच्या मोटरसायकलसह देशी पिस्टल घेऊन फिरणाऱ्यास अटक। विटा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या धामधुमीत विना नंबर प्लेटच्या मोटरसायकलसह देशी बनावटीचे पिस्टल घेऊन फिरणाऱ्या व्यक्तीस विटा पोलिसांनी अटक केली आहे। विटा नेवरी रोडवर असणाऱ्या शाहूनगर बोर्डाजवळ रविवारी रात्री उशिरा आरोपी रणजित प्रल्हाद सरतापे वय 34 वर्षे, राहणार सध्या औंध तालुका खटाव तर मूळ राहणार म्हसवड तालुका मान जिल्हा सातारा या आरोपीस अटक केली। विटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विटा पोलीस रात्री पेट्रोलिंग करत असताना त्याच दरम्यान विटा पोलीस ठाण्याकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र भिंगारदेवे व पोलीस कॉन्स्टेबल श्रीकृष्ण सरगर यांना त्यांच्या खबऱ्याकडून आरोपी रणजित सरतापे हा विना नंबर प्लेटच्या मोटरसायकलसह कोणताही अधिकृत परवाना नसताना देशी बनावटीचे पिस्टल घेऊन शाहूनगर बोर्डाजवळ थांबला असल्याची माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार विटा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रगटीकरण पथकातील अंमलदार घटनास्थळी पोहोचले। त्यावेळी आरोपीला शंका आल्याने आरोपी सरतापे पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी अत्यंत शिताफीने पकडले व त्याचे अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला 50,000 रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल मिळाले। तसेच हे पिस्टल कुठून व कुणाकडून आणले याबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडीची उत्तरे दिली। त्यामुळे पिस्टलसह त्याच्याजवळ असणाऱ्या 50,000 रुपये किमतीच्या लाल रंगाच्या स्प्लेंडर मोटरसायकलसह त्याला अटक करून विटा पोलीस ठाण्यात आणण्यात आले। सदर गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव करीत आहेत। सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी, विटा।